नमस्कार मित्रो, मी आता शेवगा प्लॉटमध्ये आहे. काही दिवसापूर्वी वाणाची निवड या विषयावर एक पहिला भाग घेतला होता. तुम्हाला म्हटलं होतं जमिनीची निवड राहिलेली आपली. आता या बऱ्याच गोष्टीच्या कमेंट्स वगैरे प्राप्त झालेले आहेत. त्या हिशोबाने आता जमिनीची निवड ह्याबद्दल तुम्हाला आणि लागवड अंतर, त्याच्यानंतर बेड कशी बनवायची ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे 2 मिनिटामध्ये. हे बघा, शेवग्याला भारी जमीन नको आहे. भारी जमीन असेल तर काय होतं, असं शारीरिक वाढ जास्त होते, फ्लॉवरिंग उशीर येतं, माल खूप निघतो, परंतु मग त्याला वेळ द्यावा लागतो. आपण कसं आहे, लागवड केली की आपल्याला वाटतं कधी एकदा झालं पाहिजे. त्यासाठी शेवग्याला मध्यम ते हलकी जमीन असावी. एकदम मुरमाड सुद्धा नको. एकदम मुरमाड घेतलं काय होतं, मग त्याच्यात झिंक डिफिशियन्सी असेल किंवा मॅग्नेशियम डिफिशियन्सी असेल, असे त्याच्यामध्ये उणिवा निर्माण होतात. त्यासाठी मध्यम ते हलकी जमीन शेवग्यासाठी अतिशय चांगली. आता शेवगा वाणाची निवड तर तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलेलं आहे. आता ह्याची लागवडीचं अंतर, आता शेवग्याचं लागवडीचं अंतर आहे ह्या 2 झाडामधील अंतर असं मधल्या फटीचं आहे, मेन लाईनचं 14 फूट. 14 फूट या झाडा 2 लाईन मधलं आहे आणि 2 झाडामधील अंतर हे 6 ते 7 फूट ठेवा. 7 फुटाच्या पुढे ठेवायची काही गरज नाही. मग आता बेड बनवणे, जर 4 एकरचा प्लॉट असेल समजा, तर एका 5 HP वर 4 एकरचा प्लॉटचं मेंटेनन्स ठिबकद्वारे होऊ जातं. त्याच्यासाठी काय करायचं, 4 एकरचा प्लॉट असेल तर त्याचं सेंटर धरून आधी आपण मार्कआउट टाकायचं, सब काढायचे. सब लाईन काढली ना, सब लाईन मग 14 फुटावर काड्या रोवून घ्यायच्या आणि मग काड्या रोवणं झालं की मग आधी त्या काडीवर शेणखत टाकायचं आपण आधी. म्हणजे जमिनीच्या अर्धा, म्हणजे आपण जे बेड बनवलं, बेड जवळ सरासरी 1 फुटाच होणार आहे, मग मुळा खाली जाणार, मग खाली शेणखत टाका. शेणखतामध्ये वाटलं तर ट्रायकोडर्मा थोडा टाका, एक 20-25 ग्रॅम एका ढिगावर, आणि मग बेड बनवून घ्या. बेड बनवले ते खुणा असतात. त्याच्यानंतर ह्याचं जे मार्कआउट टाकणार आहे, शक्यतो तार वापरायचा. तार का वापरायचा, तो फाकणार नाही आणि मार्कआउट करेक्ट पडेल. मग तार टाकून बेड वगैरे बनवून घ्यायचं. मग मल्चिंग अंतरून घ्यायचं. मल्चिंग अंतरला कसं आहे, 1 वर्ष एक सीझन तर तुम्हाला तणाचा प्रॉब्लेम येणार नाही. मग तण काढणे नको, तणनाशक मारणे नको. त्यासाठी त्या हिशोबाने ह्याचं नियोजन करायचं. हे मे मध्ये करायचं सगळं. आणि मग छिद्र आपण तार असतो, त्याच्यानंतर तारेच्या ठिकाणी मग एक मार्कआउट करून तारेला 6 म्हणा किंवा 7 फुटावर जसं असेल तसं काड्या रोवून घ्यायच्या. काड्या रोवून घेतलं की मग आपण छिद्र पाडून घ्यायचे. मग ग्लास वापरा, एखादी वाटी वापरा, एखादा डबा वापरा, गरम करायचा, असं ठेवत जाऊन छिद्र पाडायचं. जूनचा जेव्हा पाऊस होईल, समजा जूनचा पाऊस लांबत असेल, त्याला ठिबक हे करा. ठिबकचं जिथं आपण बी लावायचे त्या भागाच्या 4 बोट दुरून ड्रिपर लावून घ्या. जूनचा पाऊस जर लांबत असेल तर पाणी आधी देऊन घ्या. पाणी ज्या दिवशी पाणी दिलं त्या दिवशी बिया रात्रभर भिजून घ्या. जर्मिनेटरचा वापर करा बियाणे भिजवण्यासाठी, म्हणजे उगवण शक्ती फास्ट होईल. मग 2 बिया लावायच्या एका ठिकाणी. 2 का लावायच्या, त्या 2 बियामध्ये जी झाडाची कंडिशन चांगली आहे, फुटवे आहेत, मग आपण जेव्हा एक 1.5 महिन्याला जेव्हा झाडं 4.5-5 फुटाची होतात, तेव्हा 2.5 फुटावरून त्याला कट करायचं. एक झाड चांगलं बघून आणि दुसरं झाड बोटामध्ये घेऊन त्याला उपटून टाकायचं. म्हणजे आपल्याला एका ठिकाणी एकच झाड ठेवायचं. ह्या पद्धतीने लागवड करा, काही अडचण येणार नाही. बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत, मी आता शेवगा लावू का, तेव्हा लावू का. शेवगा कधी लावा हरकत नाही, परंतु तुम्ही आता शेवगा लावला समजा जानेवारीमध्ये, मग जेव्हा ह्याचा जो भार राहील चांगला तेव्हा फेब्रुवारीला लावला, मार्चमध्ये शेवगा कधी लावा, परंतु त्याचं फ्लॉवरिंग पावसात सापडणार नाही ह्याची काळजी घ्या. शेवगा आणि पाऊस हे भिन्न गोष्टी आहेत. शेवग्याचं फूल मारल्यानं पाऊस पडला, तुमचा शेवग्याचं फूल 100% ड्रॉप होणार. त्याच्यानंतर शेंगा असतील त्याच्यावर डावण्याचे स्पॉटिंग होणार, डिंक येणार आणि उत्पादन फेल होणार. त्यासाठी शक्यतो जून, जास्तीत जास्त जून एंडपर्यंत शेवगा लावा. त्याच्या पुढे 10 जुलैपर्यंत शेवगा, त्याच्या पुढे काही लावू नका. किंवा त्याच्या अगोदर लावलं तर ते फ्लॉवरिंग बघा, 7 महिन्यापर्यंत त्याचं फ्लॉवरिंग चालू होऊन त्या फ्लॉवरिंगचा आणि पावसाचा, तुमच्या भागामध्ये पाऊस कसा पडतो ते महत्त्वाचं आहे. त्या हिशोबाने नियोजन करा, जातीची निवड करा आणि मग शेवग्याची लागवड जूनमध्ये करा. म्हणजे तुम्हाला ते फायद्यात राहील. म्हणजे जूनमध्ये लावल्यानंतर जेव्हा पाऊस संपेल मग तेव्हा फ्लॉवरिंग येईल, मग शेंगा लागतील, मग मार्केट मिळेल, सगळ्या गोष्टी होतील. नमस्कार.